नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. बाळासाहेबांची नाव घेण्याची कुवत शिंदेंची नाही. शिंदेंच्या दसरा मेळाव्यात पैशांचा धूर निघणार. दसरा मेळाव्यावर संजय राऊतांची टीका. नाशिकमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे एकत्रित बॅनर. उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी. कोस्टल रोड बोगद्यात अपघात झाल्यास क्रॉस पॅसेजमधून मिळणार मदत. बोगद्यात आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळवण्यासाठी क्रॉस पॅसेजेसची निर्मिती. लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये जुंपली. निवडणुकीत बहिणींना 3 हप्ते दिले, आता संकटात असताना 6 हप्ते एकदम द्या, उद्धव ठाकरेंची मागणी. लाडक्या बहिणींच्या विरोधामध्ये हेच लोक कोर्टात गेले, मात्र योजना बंद पडली नाही आणि पुढेही चालूच राहणार. एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना प्रत्युत्तर. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कारखान्यांकडून ऊसावर प्रतिटन 15 रुपये कपात. राज्य सरकारचा निर्णय. शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा टाकला जातोय. सरकारची दिवाळखोरी समोर आली. शेतकऱ्यांकडूनच पैसे काढून शेतकऱ्यांना पैसे देण्याचा प्रयत्न. सतेज पाटील यांचा हल्लाबोल. एसटीने घोषणा केलेली एसटीची 10% हंगामी भाडेवाढ आता रद्द. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर हा निर्णय. प्रांजल खेवलकर प्रकरणात खळबळजनक माहिती समोर. फॉरेन्सिक अहवाल पोलिसांना प्राप्त. आरोपींनी ड्रग्जचं सेवन केलं नसल्याची सूत्रांची माहिती. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये आता 3%ची वाढ. कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळी भेट, तर पेन्शनधारकांसाठी डीआर मध्ये 3% वाढ करण्याची घोषणा. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांचीच होती. तत्कालीन विरोधी पक्षनेते असताना फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्राचा दाखला देत उद्धव ठाकरेंचा. अनिल अंबानी यांच्याशी संबंधित मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी. मुंबई आणि इंदोरमध्ये एकूण 6 ठिकाणी छापेमारी. मनी लॉन्ड्रिंग संदर्भात गुन्हा दाखल करून चौकशीला सुरुवात. तुर्तास इथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.